एका छोट्याशा गावात संत बाळूमामा राहत होते. साधं जीवन, पण विचार फार मोठे. लोक त्यांना जगाचा मालक म्हणत, कारण त्यांचा विश्वास होता, जो स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवतो तोच खरा श्रीमंत. एकदा दुष्काळ पडला, शेतात पीक नव्हतं, घरात धान्य नव्हतं, लोक निराश झाले. गावकरी बाळूमामांकडे आले. मामा, आता काय करायचं? सगळं संपलं, एक शेतकरी रडत म्हणाला. बाळूमामा शांतपणे हसले आणि म्हणाले, जे संपलंय ते दिसतंय, पण जे उरलंय ते दिसत नाही. तुमची मेहनत, तुमचा विश्वास आणि देवाची कृपा. दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलावलं. आजपासून रोज थोडं थोडं काम करू, जमिनीत बीज टाकू, विहिरी साफ करू, एकमेकांना मदत करू. आजपासून रोज थोडं थोडं काम करू, जमिनीत बीज टाकू, विहिरी साफ करू, एकमेकांना मदत करू. लोक म्हणाले, पाणीच नाही, पीक कसं येईल? बाळूमामा म्हणाले, पाणी नंतर येईल, पण मेहनत आधी हवी. लोकांनी ऐकलं. रोज थोडं थोडं काम सुरू झालं. काही दिवसांनी अचानक पावसाच्या ढगांनी आकाश भरलं आणि मुसळधार पाऊस पडला. शेत हिरवी झाली, आशा परत आली. गावकरी आनंदाने बाळूमामांकडे आले. मामा, तुमच्यामुळे सगळं शक्य झालं. बाळूमामा हसले आणि म्हणाले, नाही, हे तुमच्यामुळे झालं. मी फक्त तुम्हाला तुमची शक्ती आठवण करून दिली. बोध. संत बाळूमामा शिकवतात, परिस्थिती कितीही कठीण असली तरी विश्वास, मेहनत, संयम, चमत्कार. जो हार मानत नाही त्याच्यासोबत नशीबही हार मानतं. ही कथा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा जय बाळूमामा. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेतील घटना, व्यक्तिरेखा, नावे किंवा प्रसंग यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी, ठिकाणाशी किंवा खऱ्या घटनेशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. काही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.